केपीसी मध्ये जेव्हा आम्ही फोटो सेशनला खाली आलो ना, तेव्हा अमितजी मला म्हणाले की योजना जी आपको कभी मन नहीं किया कि बॅकअप कर दूं, छोड़ दूं सर. आणि मी त्यांना पटकन बोलले की सर पीछे के रास्ते तो बंद कर चुकी हूँ, अब तो सिर्फ आगे जाना. आणि माझ्या आश्रमात कोणी अर्धा लिटरची दुधाची पिशवी जरी टाकून गेली तरीही माझ्यासाठी त्यावेळेला खूप महत्त्वाची होती. आचार्य अत्रेकट्टा नौपाडा ठाणे या रंगमंचावर विविध कार्यक्रम दर बुधवारी महिन्यातून 2दा सादर होतात. आत्ताच 9 मेला त्यांचा 25वा वर्धापन दिन साजरा झाला. मागील काही वर्षांपासून अत्रेकट्टा ठाणे यांकडून काही प्रायोजकांमार्फत समाजसेवी संस्थांना आर्थिक मदत केली जात आहे. या संस्थांची निवड करताना त्यांचा कारभार अत्रेकट्ट्याच्या काही ज्येष्ठ सभासदांकडून सर्वेक्षण केला जातो. तर आत्ताच ज्यांना कृतज्ञता पुरस्कार मिळाला त्या 3 संस्थांची माहिती मी इथे सांगत आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी जर कोणाला कुठच्याही प्रकारचे सहाय्य या संस्थांना करायचे असेल तर मी संपर्क क्रमांक देत आहे. आता तुम्ही अत्रेकट्ट्यावर झालेले काही कार्यक्रमांचे फोटोज बघत आहात. कार्यक्रमाची सुरुवात हर्षदा पांडे यांच्या सूत्रसंचालनाने झाली. त्यामुळे गेल्या 25 वर्षाची आमच्या आचार्य अत्रेकट्ट्याची जी परंपरा त्यानुसार ओंकार आणि प्रार्थनेने आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. संस्थापिका विदुला ठुसे यांनी ओंकार व प्रार्थना म्हटली. त्यानंतर संस्थापिका संपदा वागळे यांनी अफाट दातृत्वाची एक कथा सांगितली. मी माझ्या YouTube चॅनलच्या शॉर्ट्स मध्ये हा व्हिडिओ अपलोड केला आहे, तो जरूर बघावा. या 71च्या युद्धात माणेकशॉ यांनी अतुलनीय कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हरियाणा सरकारने 25 एकर जमीन जहागीर दिली होती. ती त्यांनी सगळीच्या सगळी श्यामसिंहच्या नावावर दिली. 24 मे 2026 रोजी 3 संस्थांना अत्रेकट्ट्याकडून पुरस्कार मिळाले. पहिली संस्था अभ्युदय प्रतिष्ठान डोंबिवली गेली 25 वर्षे नागालँडमधून मुलांना इथे आणून त्यांना शिक्षण देत आहेत. योजनामधून 1998 मध्ये नागालँडला गेले. ज्यावेळी तिथे त्यांना हा प्रश्न विचारला गेला की आर यू फ्रॉम इंडिया, तेव्हाच हा प्रदेश आणि उर्वरित भारत यांच्यामधील दरी मिटवण्यासाठी संघाच्या माध्यमातून काम करण्याचा त्यांनी निश्चय केला. नंतर वर्षभरातच म्हणजे 1999 मध्ये नागालँडच्या मुलांसाठी डोंबिवलीत वसतिगृह सुरू झाले. अर्थात अभ्युदय प्रतिष्ठान पूर्वांचल विकास प्रकल्पाची स्थापना झाली. गेली जवळ 200-300 वर्ष आपल्या या भारताच्या उर्वरित भारताच्या समाजाने त्या भागाकडे पूर्वांचलाकडे बिलकुल लक्ष दिलं नव्हतं. नागालँडला जेव्हा पाठवलं तर निरीक्षण करायलाच पाठवलं होतं. अशा प्रकारे आम्ही हेरून ज्या ज्या पालकांशी बोलून जेव्हा आम्ही जर इथे परत आलो त्या घरच्यांचं हायचं वाटतं की जिवंत परत आला. इतकी भीषण परिस्थिती होती, भीषण. आता दुसरी संस्था स्मित वृद्धाश्रम काल्हेर ठाणे. आपल्या समाज माध्यमांच्या संघटनेबद्दल संवेदनशील असलेले आणि म्हणून सामाजिक संस्थांच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या खंबीरपणे उभे राहणारे आजचे आपले दुसरे प्रायोजक म्हणजे माननीय सौ सुचित्रा आणि माननीय श्री देवदत्त चंद्रगडकर हे दाम्पत्य. त्यांनीच आम्हाला या कार्यक्रमाला सुरू करण्याबद्दल प्रोत्साहित केले. स्मित वृद्धाश्रमाच्या संस्थापिका योजनाताई घरत यांचे अत्रेकट्ट्यावर मनपूर्वक स्वागत. मदर टेरेसा या अनाथ आश्रमात योजनाताई लहानाच्या मोठ्या झाल्या. बोईसर, वाडा, पनवेल, ठाणे अशा ठिकाणी दुर्बलांसाठी व्याधीग्रस्तांसाठी कार्य करत असताना योजनाताई अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. 20 सप्टेंबर 25 ला त्यांना कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं गेलं. 100 NGOज अर्थात सेवाभावी संस्थांना घेऊन त्या पंतप्रधान मोदीजींपर्यंतही पोहोचल्या आहेत. गेली 29 वर्ष योजनाताईंचे अविरत कार्य चालू आहे. सध्या 3000 निराधार निराश्रित लोकांसाठी मायेचं हक्काचं घर उभारणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे. आज माझ्याकडे 126 आई बाबा आहेत. मी नॉनस्टॉप बोलू शकते. आपण जर आश्रमात आलात ना तर तुम्हाला जाणीव होईल की आपण किती श्रीमंत आहोत. शरीराने, मनाने, बुद्धीने आपण फार श्रीमंत आहोत. त्यांना काहीच कळत नाही. अगदी अगदी म्हणजे निर्व्याज मुलं आहे ते. आणि त्यांची सेवा करताना मला मनोमन जे समाधान लागतं ना ते मला कशातही लाभत नाही. परंतु जेव्हा जेव्हा त्यांचा अंत होतो, अंत्यविधी पार पडेपर्यंत माझ्या जीवात जीव राहत नाही. आणि पुन्हा त्यांच्या बेडवर दुसरे आल्यानंतर माझी सेवा पुन्हा अखंड कार्यरत राहते. हे कार्य करत असताना ना मला फक्त 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 आईबाबा आणि आईबाबांची सेवा, आईबाबांचं काम हेच कळत होतं.
पण आईबाबांसाठी काही घर बांधावं लागतंय, आईबाबांसाठी काही गोष्टी मला लागतात आहे, तर ह्या गोष्टी कशा परिपूर्ण करायच्या, तर आपण मला कडे सरांची ओळख करून दिली आणि जनार्दन कडे सरांनी जे मला मार्केटमध्ये काम करायला शिकवलं ना, त्यामध्ये इतकी मजा आली. म्हणजे त्यांच्यामध्ये मी बोरवेल सिस्टम आम्ही कंप्लीट केली तिकडे, त्याच्यानंतर आम्ही तिथे रेन हार्वेस्टिंग कंप्लीट केलं, सोलार पॅनल आम्ही कंप्लीट केला. आणि हे सगळं करत असताना, जेव्हा काम करत असताना तर आमचं खूप धावपळ व्हायची, पण तो काम झाल्यानंतर तर जे समाधान होतं ते फार मोठं होतं. आणि मला असं वाटायचं माझ्यासारखी सामान्य व्यक्ती कसं काही हे करू शकले, तर हे सर्व ह्या सर्वांच्या मदतीमुळे शक्य झालं मला. मी आतापर्यंत लहानपणापासून ना हे ऐकत गेले की काय लोकांच्या आईवडिलांची घाण काढतेस, काय काम करतेस, आम्हाला तुझी गरज आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने मला सांगितलं की आज मी शेवटच्या क्षणात आहे, परंतु तुझ्यासाठी कार्यकर्ते असताना आम्ही हा समाज तुझ्यावर सोपवून जातोय. त्यांचा एक एक शब्द मला ऊर्जा देत होतं आणि हे कार्य करायला भाग पडत होतं. मी म्हणते ना, समाजामध्ये वाईट प्रवृत्ती आहे 20% आहे, परंतु 80% लोक दातृत्व देणारे आहेत. त्यामुळे मी हे कार्य पार पडू शकते. त्यांच्या दोन्ही मुली याच कार्यामध्ये आहेत आणि एक मुलगी गुगलमधला जॉब सोडून त्यांच्याबरोबर. तिसरी संस्था आई डे केअर, संस्थापिका माननीय स्वाती मोहिते. आई डे केअर या संस्थेचे काम मी जरूर पाहिले. या संस्थेला पुरस्कार देणे हा खरं तर माझा सन्मान आहे. समाजाची निरपेक्ष सेवा करणाऱ्या आजच्या या तिन्ही संस्थांना व देवकार्यांना माझा साष्टांग धन्यवाद. आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांचं पुन्हा एकदा पत्रकारांना स्वागत करते. पेणसारख्या ग्रामीण भागात विशेष मुलांसाठी शाळा या संकल्पनेचाच खरं तर अभाव होता आणि असं असताना स्वाती मोहिते यांनी आपल्याच सेरिब्रल पाल्सीग्रस्त मुलींसाठी म्हणजेच कुमारी चैतालीसाठी साधारणपणे 2007 मध्ये स्वतःच्या राहत्या घरीच डे केअर सेंटर सुरू केलं. त्यासाठी या मुलांना शिकवण्याचं त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतलं. या त्यांच्या कार्यात त्यांचे पती श्री महेंद्र मोहिते यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. 2010 मध्ये आई डे केअरची स्थापना करण्यात आली. आज या संस्थेत गरीब परिस्थितीतील 71 विशेष मुलं विनामूल्य प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यातील 16 मुलं इथेच निवासी आहेत, इथेच राहत आहेत. या गरीब दिव्यांग मुलांच्या कामासाठी मोहिते मॅडमना 40हून अधिक पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. प्रामाणिकपणा, सातत्य आणि सासर माहेर तसेच समाजाची साथ असेल तर कोणतेही कार्य अशक्य राहत नाही. 1994 रोजी आमच्या मुलीचा चैतालीचा जन्म झाला आणि तिच्यासोबतच आमच्या आयुष्याचा एक नव्या प्रवासाची सुरुवात झाली आई बाबा होण्याची. परंतु काही महिन्यात नंतर तिच्या विकासामध्ये अडचणी जाणवू लागल्या. अनेक तपासण्या, उपचार आणि संघर्षानंतर डॉक्टरांनी सांगितले की चैताली बौद्धिक दिव्यांग आणि सेरेबल पाल्सीग्रस्त आहे. त्या क्षणी आमचे संपूर्ण जगच बदलून गेले. आम्हाला समजले की आमची मुलगी विशेष आहे आणि ती सामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगू शकणार नाही. तिला सतत आधाराची गरज लागणार आहे असा विचार सतत मनाला छळत होता. त्या काळात पेण परिसरात एकही विशेष शाळा नव्हती. चैतन्यला टॉयलेट ट्रेनिंग नसल्यामुळे मुंबईतील अनेक शाळांनी प्रवेश नाकारला. त्या वेदनादायक अनुभवातून आम्हाला जाणवलं की ग्रामीण भागातील विशेष मुलांसाठी शिक्षण आणि थेरपीची व्यवस्था उभी राहणं अत्यंत गरजेचे आहे. त्याच जाणीवेतून मी विशेष मुलांचे शिक्षण घेतले. घरातूनच या कार्याला सुरुवात केली. त्यांना संस्थेकडून विशेष शिक्षण, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण, विनामूल्य बस सेवा, युनिफॉर्म, औषधे आणि पौष्टिक आहार ही सेवा प्रदान केली जाते. संस्थेमध्ये गरीब कुटुंबातले विद्यार्थी येत होते. त्यातील एक पूजा म्हणून एक विद्यार्थी, तिची आई खूप गरीब होती आणि तिचा डबा रोज खराब व्हायचा. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा असं समजलं की तिची आई तिच्या आजूबाजूच्या घरातनं राहिलेलं अन्न मागून आणायची आणि ती डब्यात तिच्या द्यायची. पण ती डब्यात जेव्हा अन्न द्यायची तेव्हा सकाळचे 9 वाजलेले असायचे आणि ती शाळेत जेव्हा जेवायची तेव्हा 1 वाजलेला असायचा. 9 ते 1 या दरम्यान तो डबा खराब व्हायचा. मग आम्ही असं ठरवलं की आपल्या मुलांना पौष्टिक अन्न कसं मिळेल
याची व्यवस्था आपणच पाहिजे आणि तेव्हापासून आम्ही त्यांना पौष्टिक अन्न मिळण्यासाठीचा प्रयत्न चालू केला. तुमच्यात काही मुले ती NIOS नॅशनल ओपन स्कूलचा अभ्यासक्रम करतात आणि 10वीच्या परीक्षेला बसले, तर काही विद्यार्थी म्हणजे आपण स्पोर्ट्समध्ये त्या विद्यार्थ्यांची आपण व्यवस्था पाहतो. त्यामध्ये आमचे काही विद्यार्थी 100 मीटर धावणे, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन मध्ये फक्त राज्यस्तरीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण खेळतात. की आम्ही आपल्याला कधीच निराश करणार नाही. आमच्या जोपर्यंत आमचं आयुष्य आहे तोपर्यंत जी सेवा अपेक्षित आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्रमाच्या शेवटी शिलाताईंनी सर्वांचे आभार मानले. आज आपण ह्या सर्वांना ऐकलं. समाजात ध्येयाने झपाटलेली अशी माणसंच क्रांती घडवून आणतात आणि अशक्य ही शक्य करून दाखवतात. समाजाला एक नवीन प्रेरणा आणि दिशा हा त्यांचा ध्यास देत असतो आणि इतिहास असो वर्तमान त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे समाज समृद्ध आणि प्रगत होत असतो. या सर्व संस्था चालकांना आमचा वाकून मुजरा. बुधवार दिनांक 10 जून रोजी आपल्या लाडक्या गायिका आशाताई भोसले यांच्या आठवणी प्रदीप देसाई सांगणार आहेत आणि जोडीला त्यांची गाणीही ऐकण्याची संधी गायिका श्रोत्यांना देणार आहेत. हा कार्यक्रम आचार्य अत्रेकट्ट्यावर नसून उमानी एकट्टा व्यायामशाळा किंवा हितवर्धिनी हॉल म्हणतात ब्राह्मण सोसायटीतला, तिथे होणार आहे. तेव्हा सर्वांनी उपस्थित राहा. 10 जून संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.